काय ग, तुम्हाला तेवढं कळत नाही? बघा आता दरवाजावर पुढे काहीतरी बघणार का? कोणी नाही का मम्मी? मग काय ती अप्पा बाजूची? काय ग, आणि आता कोण करताय? रेडिओ छान जाऊन बंद करा. काय ग, स्वतःची अक्कल चालवता नाहीये तुम्हाला? रेडिओ बंद करायचा. हिचा तो नाच आणि हिची ती पुस्तकं. नको रे देवा ही सुट्टी. एखादा नवीन पदार्थ करून म्हटला. माय गॉड मम्मा, तू आज कोणता पदार्थ करणार आहे? यावेळी कोणता पदार्थ मम्मी? अगं अगदी लेटेस्ट आहे. आमच्या कुकरी क्लासमध्ये कालच त्याची रेसिपी दिली. म्हटलं लगेच करून पाहावा, म्हणजे उद्याच्या क्लासला नेता येईल. आणि नवीन पदार्थ दिला म्हणून सगळ्या बायका अगदी या होत होत्या. असं पण डॅडी येणार का गावाहून? त्यांनाही सरप्राईज आणि तुम्हाला सुद्धा. पण मम्मी, पदार्थ कुठलं दिलं सांगितलं? खरंच की सांगते ना. आता हळूहळू तुम्हाला दोघींना ट्रेनिंग दिलंच पाहिजे. काही नाही बरोबर ना? बरं आधी आहे ना शाळेत असताना मला कधीच कोणी घेतलं नाही. हो हो मोठाच विनोद केला. मला वाटलं तुमचा फोन आल्यावर लगेच मला पतीचं प्रोत्साहन हीच पत्नीची स्फूर्ती. काय छान बोलले. थोडी ओढत नाहीये आणि कुठेही आग लागलेली आहे. तर थांबा. करायला जबाब किती सुंदर आहे ना. बघा फोनवर तुमचा नुसता आवाज ऐकला आणि मला लगेच स्फूर्ती आली. हो 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 मुली अगदी छान मदत करतायत. छान ऍटमॉस्फिअर क्रिएट केले त्यांनी माझ्यासाठी. हो हो काय जेवायला येणार? नाही तो पोटॅटो जळलेला आहे ना. मुळेच त्यांनी अपसेट जरा सुद्धा नाही हो. आज मला नवीन प्रकाशाचा किरण दिसला की नुसतं जिभेचे चोचले करण्यापेक्षा काहीतरी लिखाण काम करावं. हो 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 मी मुळीच अपसेट नाहीये. फेकून देणारे पदार्थ टिपूला सुद्धा देणार नाहीये. जराही नाही. काय जेवायला तर असं काय करतोय हो? मुलींनी सांगितले स्वयंपाक करू नको, बाहेर जाऊ डिनरला. हो आई ना त्यांचा उपास आहे बरं का, काळजी करू नका. बरं हो बेस्ट फिशेस बद्दल ध्यान ठेवा. आता मला जरा ठेवा. हो बरं अच्छा. चला आता काहीतरी लिहा. म्हणजे काय बोलायचं का नाही? आणि तुम्ही दोघी अशा का बसला? आणि अंजू मी कसं पडलीये? मम्मी की नाही लिहिते आणि नाही जमलं तर फेकून देते. पण काय लिहिते काय एवढं? ते नाही सांगायचं, ते सिक्रेट आहे आमचं. एकदम लाईटच दाखवलं सगळ्यांना. बाई ते काहीतरी वेगळंच दिसतंय बाई. हो ना सारखीच कागद पडणं हे लक्षण काही ठीक दिसत नाही. बरं पण केव्हापासून सुरू झालंय कोण जाणे. अगं निशा, त्या दिवशी आपल्या मंडळात आलेली तिळगुळ कार्यक्रमाला तेव्हा ठीक होती आणि बोलायला तू आलीस ते. अशी का बसली आणि चेहरा पण कसा झालाय तुझा तो? काही नाटक का करायचं होतं? अगं कोणतं नाटक? तिकीट मिळाली नाहीये सासूबाई नको म्हणतात त्याला. आई ग नाटक लिहायचंय. नाटक लिहायचंय म्हणजे एखाद्या बावळ्यात विद्यार्थ्या त्याचा गुणगुण उत्तर देऊ नको. काय ते खडखडीत बोल. कसलं नाटक? त्राटिका मासिकाच्या संपादकांचं पत्र आलंय. संपादकाचं पत्र? आणि अंजू तुझी आणि त्याची कधीपासूनची ओळख? तेव्हापासूनची ओळख म्हणते. पत्र व्यवहार कधीपासून चालले? अंजू भाऊजी सारखे जवळवर असतात आणि तू इथे आपलं नक्की उपयोग करते. शाळेत असतील तर हातात पट्ट म्हणून बाबा आम्ही तुझी चांगली. संपलं का मास्तरीण बाई? मास्तरीण बाई नाही शब्द मागे घे. मुख्याध्यापिका सेवा निवृत्त. काय ग अंजू? त्राटिका मासिकाच्या संवादावर साधच होतं ना. पत्र साधच होतं ना. तसं साधच ते मागणी आहे त्यांची. मागणी? केवढा वेळ काढत? त्यांना उलट कपाली पत्र पाठव. कळव त्याला मग लग्न झालं माझं आणि 2 मोठ्या मुली आहेत चांगल्या. मला मागणी घालतो मूर्ख. पायाची बोटं धरून तास संतोपर्यंत बाहेर वगैरे पाहिजे त्याला. आणि लग्नाची नाहीये ग, विनोदी नाटकाची आहे. अच्छा कळत त्याला. मावशी आज तुला गंमत सांगायची. आज की नाही
मम्मी नवीन पदार्थ करतीये. अगं मम्मी तू ते फ्रेंडली बटाटे ठेवले होतेस ना ते सगळे पाण्यात पिसळले होते. त्याचा काही उपयोगच नव्हता. पण तुझा काय बटाटो त्याच्यासाठी ठेवलं होतेस ना. त्याची गंमत म्हणजे बटाटो घालायचंच नव्हता. आजी कुठे दिसत नाही? अगं आजी आपले पोरी असते. कोणाला डिस्टर्ब करू नका असं म्हणत. दीपावली अंकासाठी एक विनोदी आणि सुटसुशीत नाटिका लिहून पाठवा. आपल्याला 300 रुपये मनी ऑर्डर म्हणून पाठवणार आहे. अय्या हे तर वाचलंच आहे का? 300 म्हणजे 300 ना गं. त्याच्या मी सीडीच घेणार ना. मी त्याचे घेऊन घेणार आहे काय मी सीडी. थांबा मी डॅडींसाठी प्रेझेंट घेणार आहे आणि त्यांना सरप्राईज देणार आहे. तुम्ही का बघा ते काही पुढे पुढे काय समजा की आपला कृपाविलाशी चंद्रकुमार बावळे. कोण झाला चंद्रकुमार? चंद्र बावळे आपला. तुला सांगते तो पहिली द मध्ये असल्यापासून असाच जाय. साधं नाक पुसता यायचं नाही आणि हात संपादक. त्याचा आत्ता ताण धरून आणते. तू मम्मीला घालणार आहे वर्गाच्या बाहेर काढणार आहे काय हवं ते कर. आपण खुश होतो. एवढे घाबरले होते की बायको. काय झालं ते तरी सांग आम्हाला. ते पत्र मला आलेलंच नव्हतं. त्या पलीकडच्या ब्लॉक मध्ये नवीन आले ना विराट. रंजना आचरेकर. अंजना आचरेकर नव्हे तिला पत्र आलेलं. मला अगदी ब्रह्मांड आठवलं होतं. खरंच जिभेचे टोचले हेच खरं. जीभ प्रसन्न तर घर प्रसन्न. नाटकात वाक्य घालायला चांगलंय पण जाऊ दे कशाला. मी तो नवीन पदार्थ केलाय ना फुल पोटॅटो तो जरा दुरुस्त करते. त्याच्यातच खरंच केले. हे काही आज तू जेवायला थांबायचंय. जेवल्याशिवाय जायचं नाहीये. आधी सांगत म्हणजे मम्मी तुला आठवण येणार नाहीये. म्हणजे आपल्याला घुमरू नाही मला सिरीज पण नाही आणि आपला नोटबुक आणि आपल्या कॉलेजमध्ये ताई कुठे गेल्या गं. अगं रीमा सीमा ए रीमा वाटते जाऊ दे. हा बघ पोटपोटाने जरासा जळलाय. थोडासा चिवट आणि टणक झाले. पण मला की नाही आज शाळेत एक कार्यक्रम आहे आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले. मला जायलाच पाहिजे. काय ग ताई माझ्या नवीन पदार्थ कुणा रात्री शिवशिलीच नाही. तू केलेल्या नवीन पदार्थाचं नेहमीच मी अप्रिशिएशन करते. तू नेहमी टाळायला मीच असते पण आज मला गेलंच पाहिजे. शाळेचा कार्यक्रम सोडून माझी ताई प्लीज. कधीच मला सोडत आहे पैसे जरा प्लीज. घे ना जरा जरूर काय जळलाय ग. घे 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 ना घे ना घे ना घे.